माझा एक मामे भाऊ आहे, त्याला कुत्र्यांची भाषा कळते आणि तो कुत्र्यांशी कुत्र्यांच्या भाषेत बोलतो. त्यांनाही कळतं त्यालाही कळतं. आता बोला. वा, म्हणजे तुमच्या दोघांचा फार चांगला संवाद होत असेल. काहीच नाहीये. मला आठवलंय, माझ्या मामांचे सासरे होते ना, ते पेपर मधल्या अग्रलेखांवर प्रतिक्रिया लिहायचे. यार त्यात काय ते चौकोनी कागदावर नाही लिहायचे, त्याचे कागदाचे कोपरे कापायचे आणि मगच लिहायचे. हो, आमच्या नात्यातले एक आहेत, ते वैद्य आहेत. ते कुठली भाजी अशी शिजवून खात नाहीत, डायरेक्ट खातात. म्हणजे काही असेल ते डायरेक्ट खातात. अंडी सुद्धा डायरेक्ट खातात. बोल. अरे हे तर काहीच नाही. माझे एक लांबचे मामा आहेत, श्रीकांत मामा. ते काय करतात, मस्त मस्त कपडे घालतात आणि पुण्यातल्या कुठल्याही वरातीत जाऊन नाचतात. नाही, ती वरात वळवतात इकडे तिकडे आणि रस्त्याच्या डेड एंडला नेऊन सोडून देतात. वरात उलटी वळवतात ते ना, पंचायत होते आणि असे बघत बसतात पंचायत झाली ते. माझा मामा थुंकतो. मग यात काय? ऐक ना, माझा मामा थुंकतो, पण तुम्हाला जो हवा असेल ना तो आकार करून दाखवतो. म्हणजे पान खाल्लं, थुंकला. तुम्हाला काय पाहिजे? स्टारचा आकार. तुम्हाला काय पाहिजे? वेडावाकडा आकार, वेडावाकडा आकार. काय मस्त आहे. मला भेटव ना त्यांना एकदा. मला मृग नक्षत्र बघायचंय. माझ्या मामांचं घर मातीचं होतं आधी, तर त्याला सारवायला लागायचं. तर त्या सारवण्याचं जे शेण होतं ना, ती माझी बहीण ते घेऊन तोंडाला लावायची. तिचं म्हणणं होतं त्याने त्वचा चांगली होती तिची चांगली त्वचा, पण त्यामुळे नसावं. हो का? हो. आपण पण आणायचं का शेण? हा, आणूयात ना. आणि काय करूया, ही फरशी ना शेणानं सारवूया. हा, तिकडे 2-3 म्हशी बांधतो, किचन तोडून ऊस लावतो आणि शेकोटी पेटवून घाला, म्हणजे सगळं समाधान झालं. बेस्ट शेकोटी पेट ठरलं. येस, चल हे काढे पेटी. बेस्ट आता बोल ना तू शेकोटी. बस याला शांत. अरे मी आहे ना, मी कंट्रोल कर. आत्ता नाही. तू स्पर्धा जिंकलास तर मी सोय करणार आहे. आत्ता नको. माझे बाबा रिअल, माझे पप्पा. अच्छा, म्हणजे हणम्या. अरे माझ्या वडिलांचं नाव नरेंद्र आहे. अच्छा, म्हणजे नऱ्या. फटफोडीन माझे वडील. माझ्या वडिलांना वशा म्हणलं ते. तेच आता म्हणून तू बोलायचं का नरेंद्रला काय? किस्सा. तर ते सकाळी उठले ना की ख ची 12 खडी बोलतात. घसा साफ करायला. अरे म्हणजे ते जातात आणि बोलतात ख खा खी खी खू 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 म्हणेपर्यंत बेडकी बाहेर. आशुतोष, ही विक्षिप्त किस्से सांगायची स्पर्धा आहे, गलिच्छ किस्से सांगायची नाही. माझ्याकडे एक आहे. माझी आई ना रात्री झोपायच्या आधी 4 वेळा आपले दिवे आणि पंखे चेक करते बंद आहेत की नाही. आणि ते चेक करायला ती दिवे लावते. हे तर काहीच नाही. माझे एक मामा आहेत. अरे हे तर काहीच नाही, माझे अंकल आहेत ना. अरे हे तर काहीच नाही. माझ्या मामे बहिणीची जे मावस बहीण आहे ना. अरे हे तर काहीच नाहीये. माझं ते माळी काका आहेत ना. हे तर काहीच नाही. माझ्याकडे जो किस्सा आहे ना तो इतका डेंजर आहे ना. नाही, हे तर काहीच नाही. माझे एक आजोबा आहेत. अरे पण हे तर काहीच नाहीये. हे तर काहीच नाही. माझ्या मावस आत्याची चुलत आजी. अरे हे तर काहीच नाही. माझ्या मामाचा आत्ते भाऊ ना. हे तर काहीच नाही. माझ्या अक्काच्या नंडेच्या नवऱ्याच्या भावाला 2 जुळी मुलं आहेत. बोल. माझी आजी. माझे आजोबा. माझी काकू. माझे काका. वाकटुकून काय हे?